राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पालटून सत्तेच्या बाकावर बसलेल्या महायुतीला सातत्यानं विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागतोय। एकीकडे सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना दुसरीकडे 3 दिवसात महायुतीच्या 3 नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची धक्कादायक माहिती समोर येते। महायुतीच्या नेत्यांकडून सातत्यानं होणारी शिवीगाळ आणि अपशब्दांचा वापर आपल्या वक्तव्यांमध्ये केल्यानं राज्यात महायुतीची प्रतिमा मलिन झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर आता जाणून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय। नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह। पहिली दिलगिरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची। राज्यातील प्रतिष्ठित आणि प्रमुख व्यक्तींचं निधन झालं तर त्यांना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या कामकाजाचा भाग म्हणून विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये श्रद्धांजली वाहिली जाते। सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या मराठी उच्चारांच्या चुका सोशल मीडियावरती चांगल्याच गाजल्या। विरोधकांसह सर्वसामान्यांच्या टीकेचा सामना त्यांना करावा लागला। अखेर ट्रोलिंग आणि वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांनी सभागृहात आपली भूमिका स्पष्ट करताना झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली। राहुल नार्वेकर यांनी 22 जून रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 24 जून रोजी दिलगिरी व्यक्त केली। दुसरी दिलगिरी शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांची। लोकसभेच्या ईशान्य मुंबई मतदारसंघातील खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच म्हणजे सोमवार 22 जून रोजी संजय दिना पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला। मात्र खासदार फुटल्याचं वृत्त समजल्यापासून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संजय दिना पाटलांवरती आरोपांच्या फैरी सुरू केल्या होत्या। त्याला प्रत्युत्तरही संजय दिना पाटलांकडून देण्यात आलं। मात्र 2 खासदारांमधील वाद विकोपाला गेला। अशात माध्यमांनी याबाबत संजय दिना पाटील यांना प्रश्न विचारले असता त्यांनी शिवीगाळ करत पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिली। हा सर्व प्रकार गुरुवार 25 जून रोजी घडला। त्यानंतर संपूर्ण राज्यभरातील पत्रकारांनी संजय दिना पाटलांचा निषेध केला। यानंतर संध्याकाळी दिलगिरी व्यक्त करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या त्यांच्या पत्रकार परिषदेवरही बहिष्कार घालण्यात आला। अखेरीस एकनाथ शिंदेंनी समज दिल्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली। खासदार पाटलांच्या या वक्तव्यावर भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तिसरी दिलगिरी अभिमन्यू पवार यांची। पुण्यात UPSC MPSC उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी आणि पालकांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला। सारथीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला। या कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसण्यावरून नाराजी नाट्य पाहायला मिळालं। पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यात वाद झाला। त्यानंतर राग अनावर झाल्यानं मेधा कुलकर्णी यांनी काढता पाय घेतला। मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं हे बरं दिसत नाही असं अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णींना म्हटलं। असं उच्चारताच मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून रागाने निघून गेल्या। नेमकं काय घडलं हे सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले। तर असा कोणताही उच्चार केला नाही असं स्पष्टीकरण अभिमन्यू पवार यांनी केलंय। या कार्यक्रमानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी या घटनेवर भाष्य केलं। ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही। विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाव द्यायचं काही कारण नाही। मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले तुम्ही नीट आठवून बघा। बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललो ते। मी त्यांना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील आर्थिक अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण मागे बसूया। कारण काय होतं, एक खुर्ची रिकामी होती अण्णा बनसोडे साहेबांची, अण्णा आले नाहीत म्हणून म्हणलं की मी आपण नरेंद्र पाटलांना बसूया, एवढंच आहे। एक तर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही। त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत। मी अपमान करण्याचा काही हेतू नाही आणि जरी माझ्या बोलण्यातून त्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो। ही घटना घडली शुक्रवार 26 जून रोजी। दरम्यान ज्या 3 नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यापैकी 2 नेते महायुतीत आयाराम आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि खासदार संजय दिना पाटील हे दोन्ही नेते आयाराम आहेत। राहुल नार्वेकरांनी आधी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर भाजपात प्रवेश केला, तर संजय दिना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना ठाकरे गटात त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला।
तर तिसरे नेते अभिमन्यू पवार हे 2014 ते 2019 या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वैयक्तिक सहाय्यक होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत औसा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली, त्यात त्यांचा विजय झाला. त्यानंतर पुन्हा 2024च्या निवडणुकीत या मतदारसंघातून त्यांचा विजय झाला. परिणामी पक्षातील नेत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर पडदा टाकत असतानाच राजकीय विरोध असलेल्या महायुतीतील आयारामांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महायुतीला विशेषतः मुख्यमंत्री फडणवीसांना सातत्यानं टीकेचं धनी व्हावं लागतंय. तुमचं यावतचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.